भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 29 जून 2024 शनिवार। तो जो विजयीपणे हिलतो तो मृत्यूला कामाचे किलून टाकील आणि प्रभुदेव सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकील। तो त्यांच्या लोकांची शिक्षा तो सर्व पृथ्वीवरून काढून घेईल, कारण परमेश्वर बोलला आहे। येसाया 25:8 मृत्यू म्हणजे अंत नाही, येशू ख्रिस्ताने त्याला विश्रांती म्हटले। येशू ख्रिस्ताने मृत्यूना झोपलेले असे संबोधले। प्रभू येशूने लाजरला उठवले, त्याने नैनाच्या विधवेच्या मुलाला वाचवले। एकदा व्यक्तीला झोपेतून उठवल्या त्याने याजरच्या मुलीला जीवित केले। या जगातील लोक जेव्हा आपल्या प्रियजनांना गमावतात तेव्हा ते प्रचंड दुःख आणि दुःखातून जातात आणि ते सगळा आहेत। परंतु देवाचे मुलांनो, ख्रिस्त येशूमध्ये सांत्वन मिळावा आणि त्यांच्या प्रियजनांना पुन्हा भेटण्याची आशेने स्वतःचे सांत्वन करा। ख्रिस्ती धर्मात आपल्याला पुनरुत्थानाची आशा आहे। येशू ख्रिस्तांच्या या पृथ्वीवर येण्याचे एक उद्देश मृत्यूवर विजय मिळवणे आणि मृत्यूच्या भीतीने जगणाऱ्यांना मुक्त करणे का होता। आपला प्रभू येशू म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवित आहे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल, आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही। तुमच्या यावर विश्वास आहे काय? जॉन 11:25-26 पवित्र शास्त्र म्हणतो की प्रभू येशूने आपल्यापैकी प्रत्येकासाठी मृत्यूचे चव चाखली, परंतु आपण येशूला पाहतो ज्याला देवदूतापेक्षा थोडे खालचे केले गेले होते, कारण मृत्यूच्या दुःखासाठी गौरव आणि सन्मानाने मुकुट घातलेला होता, जेणेकरून त्याने देवाची कृपेने प्रत्येकासाठी मृत्यूचा आस्वाद द्यावा। इब्री 2:9 प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी ख्रिस्तामध्ये मेलेले प्रथम उठतील, मग आपण जे जीवित आहोत आणि राहिलो आहोत त्यांना हवेत प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये त्यांच्याबरोबर धरले जाईल। 1 थिस्सलुनीकर 4:16 म्हणून जेव्हा या भ्रष्टाने अविनाशी धारण केले आहे आणि या नक्षराने अमराव धारण केले आहे, तेव्हा असे लिहिलेले वचन पूर्ण होईल, मरण विजयाने केलेले आहे। 1 कोरिंथियर 15:54 आपल्या प्रभू येशूने मृत्यू, अधोलोक आणि सैतानावर विजय मिळवला। तो मरण पावला आणि मरणातून पुन्हा उठला, म्हणून त्यांच्याकडे मृत्यू आणि अधोलोकाची चाव्या आहेत। त्यांच्याकडे मृत्यू आणि अधोलोकाच्या चाव्या आहेत। प्रकटीकरण 1:18 त्यामुळे आपल्याला मृत्यूची भीती वाटत नाही। आपण धैर्याने मृत्यूच्या पाठीवर ठोठावू शकतो आणि विचारू शकतो, हे मृत्यू तुझा डंग कुठे आहे? हे अधोलोक तुझा विजय कुठे आहे? 1 कोरिंथियर 15:55 येशू मृत्यूच्या सावलीच्या कोर्यातून चालत गेला। त्याने आपला आत्मा पित्याची होती सोपवला। तिसऱ्या दिवशी तो जीवित झाला, मृत्यूवर विजय मिळवला आणि पुनरुत्थानाचे पहिले फल बनले। तो आनंदाने घोषित करतो, मी अनंतकाल जगतो। अनुवाद 32:40 या जगातील लोकांसाठी मृत्यू कडू आणि अत्यंत वेदनादायक आहे, पण आपल्यासाठी तो परमेश्वरासोबत असणाऱ्या आनंदायी सेतू म्हणून काम करतो। ही एक अद्भुत किडी आहे जी पृथ्वीवरील मानवांना स्वर्गात घेऊन जाते। पुढील चिंतनासाठी श्लोक: निश्चित चांगुलपणा
आणि दया माझ्या आयुष्यभर माझ्या मागे राहतील आणि मी परमेश्वराच्या घरात सदैव राहीन. स्तोत्र 23वा अध्याय 6वा वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी आयुब 14 अध्याय 15 अध्याय 16 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 9वा अध्याय 22वा वचन से 43वा वचन. धन्यवाद. वचन